आता बघा आवाज कसा येतोय? आता नीट येतोय मॅम. ओके ओके, त्यापेक्षा चांगला येतोय. थँक्यू. छान येतोय आता. चलो सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना शुभेच्छा. आता जानेवारी महिना आलेला आहे आणि आपण हो थँक्यू धन्यवाद. सगळ्यांना परत एकदा नम्र विनंती की आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवा. या महिन्यामध्ये आपण पॉझिटिव्ह सायकोलॉजी विषयी बोलणार आहोत. मी अनुराधा करकरे, मी गेले 30 वर्ष सोशल फील्डमध्ये सोशल वर्कर आणि काउन्सिलर म्हणून काम करते. या वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने व्हावी म्हणून या महिन्याची थीमच पॉझिटिव्ह सायकोलॉजी अशी आहे. तुमच्या सर्वांना आज परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आज कृतज्ञता या विषयावरती मी थोडंसं विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग एक 40-45 मिनिटं विषय मांडीन आणि मग आपण 5-10 मिनिटं पुढे चर्चा करूया, 10-15 मिनिटं. कृतज्ञता ही भावना नसून ते एक मूल्य आहे असं मला वाटतं आणि ते मूल्य कसं आहे हेच आपण आज बघणार आहोत या सगळ्या ह्याच्यात. कारण भावनेला लिमिटेशन्स आहेत, भावना बदलत जाते, पण मूल्य तर ते मूल्याकडे कसं आणायचं हेच आपण आता आज या सगळ्या चर्चांमधनं बघणार आहोत. एक गोष्टींनी सुरुवात करते आणि मग पुढे जाऊया. विशाल नावाचा एक हीच गोष्ट कदाचित तुम्ही लोकांनी ऐकली असेल, पण परत एकदा सांगते. विशाल नावाचा विंग कमांडर होता. जेट विमानावरती त्याची पोस्टिंग होती आणि ते विमान युद्धाचं विमान होतं आणि काही मिसाईलमुळे त्या विमानाला अपघात झाला आणि तो विशाल पायलट ते खालती पॅराशूटमधनं उतरले आणि ते वाचले, विमान मात्र गेलं. हे असं झालं आणि 2-4 वर्ष गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये एक माणूस आला आणि त्यांनी विचारलं, तुम्ही विंग कमांडर विशाल आहात ना? तर तो म्हणला हो, पण तुम्हाला कसं कळलं? तर तो म्हणला की तुमचं पॅराशूट मी बांधत असे आणि ज्या विमानाला अपघात झाला त्यावेळेस पॅराशूट ते मी बांधलं होतं आणि ते योग्य बांधलं गेलं असल्यामुळे ते जमिनीवर उतरले होते. तेव्हा विंग कमांडर विशालांना असं वाटलं की अरे बापरे, की आपण किती वेळा तो माणूस मी बघितला असेल खरं तर, पण एकदा सुद्धा मी त्याला विचारलं नाही तू कसा आहेस, तू इथे काय काम करतोस, किती दिवसापासून काम करतोस, अशा कुठल्याच गोष्टी मी त्याला खरं तर विचारल्या नाहीत. आणि मी एक तर ते गृहीत धरून घेतलं होतं की ते पॅराशूट बांधणारा माणूस आहे आणि त्यांनी ते बांधलं असेल. पण त्यावेळी जर का त्यांनी ते पॅराशूट नीट बांधलं नसतं तर काय झालं असतं, असा एक क्षण त्या विंग कमांडर विशालांना विचार आला आणि ते म्हणले की आज त्याच्यामुळे खरं तर मी जिवंत आहे. आता आपण जर का विचार केला तर आपली पॅराशूट्स अनेक वेळेला कोण कोण बांधतं, कोणी कोणी आपल्याला मदत केलेली असते, खूप वेळेला ती कळत नकळत झालेली असते. आपल्याला सगळ्यांचा विचार ठेवता येतो का आणि तो का ठेवता येत नाही, असं खरं तर हा प्रश्न आहे की आपण ते बघतो का की अरे कोण कोण करतं असं आपल्यासाठी काय काय. तर हा तो खरं प्रश्न आहे. आपण जर का हे बघितलं की मी अमुक करते, मी तमुक करते किंवा मला अमुक अचिव्हमेंट झाली, मी अमुक पदक मिळवलं, मला अमुक प्रमोशन मिळालं, माझे पैसे वाढले, असं जेव्हा मीच्या भाषेत आपण बोलत असतो तेव्हा त्याच्या मागची केवढी तरी मोठी यंत्रणा खरं तर काम करत असते. आणि ही यंत्रणा आपल्याला कळते का की ती काय यंत्रणा आहे, त्याच्या लक्षात येतं माझा मी जर का आता असं म्हणलं की आपल्या सगळ्या आयांनी असं ठरवलं असतं की आपला गर्भ वाढूच द्यायचा नाही,
तर काय झालं असतं, हे जे सगळं आपण बोलतोय इथे मी 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 करतोय, तर ते तिने हा चॉईस दिला आपल्याला जगात येण्याचा, तेव्हापासून खरं तर आपण कृतज्ञ असायला पाहिजे. नाहीतर आत्ताचं हे बोलणं हे कशाच्या आधारावर आहे, कारण आपण जन्माला आलोय म्हणून. तर इथपासून खरं तर कृतज्ञतेला सुरुवात होते. एक साधा एक छोटासा एक्सरसाइज करूया, कारण आपण फिजिकली भेटत नाही, पण एक छोटा एक्सरसाइज आपण आपल्याला कल्पना करूया की आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे. आणि ती लिस्ट अशी आहे की आपल्याला ज्या ज्या गोष्टी सहज मिळाल्यात त्या गोष्टींची लिस्ट बनवायची आहे, की जिथे आपल्याला काही प्रयास नाही पडलाय, त्या गोष्टी सहज मिळाल्यात त्याची लिस्ट बनवायची आहे. मग ती नैसर्गिक साधन सामुग्री असेल, कौटुंबिक काहीतरी गोष्टी असतील, शैक्षणिक असतील, तुम्ही काम करत असाल तर कामाच्या ठिकाणच्या असतील, सामाजिक काही गोष्टी असतील, ज्या आपल्याला सहज मिळाल्या आहेत, तिथे आपल्याला काहीच करावं लागलेलं नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ श्वास घेण्यासाठी हवा आपल्याला सहज मिळाली, इथपासून सुरुवात जर का केली तर त्याची लिस्ट केवढी मोठी होईल, हा एक विचार आपल्याला करता येतोय का बघा. की आपल्याला किती गोष्टी सहज मिळाल्यात त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं, आपण त्या बरेचदा गृहीत धरलेल्या असतात आणि त्या सहज मिळालेल्या गोष्टींकडे लक्ष न देता ज्या मिळालेल्या नाहीयेत त्याच्यासाठी मात्र आपण कायम कोसत असतो किंवा त्रास करून घेत असतो. एक छोटी गोष्ट अजून एक गोष्ट सांगते. एक आंधळा भिकारी असतो, पायऱ्यांवर बसून भीक मागत असतो आणि त्याच्याजवळ ती आंधळ्याची काठी असते आणि त्या काठीला एक बोर्ड लावलेला असतो आणि त्या बोर्डावरती असं लिहिलेलं असतं की मी आंधळा आहे, मला कृपया मदत करावी. तर जाता येता माणसं काय जमेल त्याच्या त्या कटोरीमध्ये पैसे टाकत राहतात. एक माणूस येतो, तो त्याच्या त्या कटोरीत पैसे टाकतो आणि तो त्याचा उलटा बोर्ड करतो आणि उलट्या बोर्डावरती असं लिहितो, आजचा दिवस खूप सुंदर आहे पण मला बघता येत नाहीये. आजचा दिवस खूप सुंदर आहे पण मला बघता येत नाहीये, हा एवढंच वाक्य त्याच्यावरती लिहितो आणि जाणारी येणारी माणसं खूप मदत करू लागतात. हे असं का होतं? कारण जेव्हा मला कळतं की आजचा दिवस सुंदर आहे हे मी बघू शकतेय पण तो आंधळा माणूस बघू शकत नाहीये, तेव्हा खरं तर लक्षात येतं की अरे मला आजचा दिवस दिसलाय, आज मी दिवस पाहू शकलीये आणि तो दिवस पाहू शकलीये याच्यासाठी मी कृतज्ञ आहे हे मला कळायला लागतं. आणि मग ती कृतज्ञता खरं तर तिथून सुरुवात होते की मी सकाळी उठल्यावर मी चालू शकते, बघू शकतेय, मी हसू शकते, काम करू शकतेय, इथपासून ती चालू होते. आणि आपल्याला सहजगत्या हे सगळं मिळते आणि सहज मिळणं हे जे काही आहे त्याची यादी फार मोठी आहे. काय मिळालं नाही याच्यापेक्षा काय मिळालं याची यादी खरं तर खूपच मोठी आहे. आपण ते का लक्षात घेत नाही याचं एक छोटंसं मी तुम्हाला हे सांगते की आपण काही काही इच्छा करतो आणि त्या इच्छा करतो त्या पूर्ण होतात. आणि त्या पूर्ण झाल्या आपल्या इच्छा की त्याची मागणी होते. म्हणजे डिझायर पूर्ण झाली अट्टहास होतो. किती व्हायलाच पाहिजे असं वाटतं. तो अट्टहास झाला की मग तो माझा राईट बनतो की मला असं वाटतं नाही नाही हे मला मिळायलाच पाहिजे, हे असंच असायला पाहिजे, जणू काही तो माझा हक्क आहे असं मला वाटतं. मग ती इच्छा पूर्तता, त्यातून होणारी मागणी, मग मागणीची पूर्तता, मागणीतून पूर्तता झाली की अट्टहासाची पूर्तता आणि अट्टहास पूर्ण झाला की मला तो माझा हक्क वाटायला लागतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, सगळ्या प्रोसेसमध्ये आपण सर्व गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. त्यामुळे ही खरं तर प्रक्रिया आपल्याला जाणवत सुद्धा नाही. म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणतो मला आज बाहेर जावंसं वाटतंय आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली की मला नंतर मग मी ती मागणी करते, नाही नाही आज जायलाच पाहिजे. मग तीही मागणी पूर्ण झाली की मी हट्ट धरते आणि मी म्हणते नाही नाही असे कसे नाही नेत, मला बाहेर जायचंच आहे. मग तो हट्ट पूर्ण होतो आणि चौथ्या वेळेला मात्र तो मला माझा अधिकार वाटायला लागतो. तो खरा अधिकार आहे का? तर नाहीये, पण हे गृहीत धरल्यामुळे या अधिकाराचं फिलिंग मला यायला लागतं आणि ह्याच पद्धतीने मी पुढचं माझं सगळं आयुष्य बघायला लागते आणि माझा राईट कसा तो तयार होईल,
माझी इच्छेचा अधिकार कसा तयार होईल याच्याकडे माझं खरं तर लक्ष असतं. तर एक मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की एक जेव्हा आपण आता मी संस्था चालवते तेव्हा मी संस्था चालवत असताना स्टाफला समजावून घेणं ही मला जबाबदारी वाटते की मी स्टाफला समजावून घेईन, त्यांच्या अडचणी जाणीन, त्यांच्या वेळी अवेळी त्यांना काय जे अडचणी किंवा ते येऊ शकणार नाहीत त्यावेळी मी ते त्यांना समजावून घेईन. मी एकदा समजावून घेते तेव्हा मग त्यांना खूप छान वाटतं की अरे वा मॅडम किती समजावून घेत आहेत. पण ज्यावेळी मी समजावून घेणं थांबवते त्यावेळी त्याच मॅडम ज्या आधी चांगल्या असतात त्या वाईट व्हायला लागतात आणि मग तिथे त्यांना असं वाटतं जास्त उशीर झाला होता, दोनदाच उशीर झाला होता, मग तिथे हक्कांची जाणीव व्हायला लागते. पण म्हणजे कसं आहे बघा, आपल्याला लोक जेव्हा समजावून घेत असतात तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी कुठलीच तक्रार नसते. पण जेव्हा घेणं थांबलं जातं कृतज्ञतेची भावना तयार होते. खूप वेळा असं मी आता मगाशी म्हटलं तसं की कृतज्ञता हे एक मूल्य आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृतज्ञ राहायला पाहिजे, कृतज्ञ असायला पाहिजे किंवा कृतज्ञता असणं हे किती चांगलं आहे सर्वच दृष्टीने. ते कसं एक मूल्य आहे. हे काही मी नव्याने सांगण्याची गोष्ट नाहीच आहे, कारण ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता प्रश्न कुठे आहे तर ते आपल्याला जमत का नाहीये, आपल्याला कृतज्ञ राहता का येत नाहीये, आपण कृतज्ञ का राहू शकत नाही आहोत, हा प्रश्न खरं तर महत्वाचा आहे. कारण मग कृतज्ञ राहा आणि कसं आपल्याला आपल्या वडिलोपार्जित वाडवडिलांपासून कसं आपल्याला काय काय मिळालंय त्याच्यासाठी कृतज्ञ राहा, हेच बोलण्याला मी आज इथे नाहीये. पण मला आता असं तुम्हाला सांगायचंय की आपण कृतज्ञ राहू शकत नाही याची काय कारणं असू शकतील तर ती आज खरं तर आपण बघणार आहोत. आणि ती कारणं आणि मग काय करायला पाहिजे कृतज्ञ राहण्यासाठी आणि मग कृतज्ञ राहण्याचे फायदे काय आहेत या साधारणतः या धाटणीवरती आज आपण बोलणार आहोत. तर हे कृतज्ञ राहता काय येत नाही मला काय प्रॉब्लेम येतो की तुझ्यामुळे माझं हे चांगलं झालं हे म्हणण्यामध्ये मला काय प्रॉब्लेम येतो, किंवा ॲप्रिशिएट करणं किंवा एखाद्याने एखादी चांगली गोष्ट केली आहे त्याचा एक कॉग्निजन्स घेणं, त्याला रिकॉग्नाइज करणं हे मला का जड जातं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं इथे 3 लक्षात घ्यायला पाहिजेत. तर हे जे 3 आहेत ते म्हणजे अहंकार, असंवेदनशीलता, हे 3 प्रामुख्याने आपण लक्षात ठेवूया. आता अहंकार हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, लोकांच्या बाबतीत लूजपणे वापरतो. जिथं जिथं मी जोडला गेलाय, जिथे मला ते अहंकारी वाक्य मी आपण किती वेळा वापरतो, तो वापरायची गरज एवढी का असते आपल्याला काय नेमकं दाखवायचं असतं ते तो दाखवताना आपल्या आयुष्यातलं इतरांचं कॉन्ट्रीब्युशन आपण कमी तर करत नाही ना. कारण सगळं मी केलं असं जेव्हा असतं तेव्हा इतरांनी केलेली मदत, इतरांनी दिलेलं सहकार्य हे का नाही आपण जमेस धरत, त्याचं हे का होतं, हा सगळा विचार आपण अहंकारामध्ये करू शकतो. माझ्याकडे तर त्या केसमध्ये आई होत्या साधारण 40-45 बाबतीत आल्या होत्या. गोष्टी घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्या असं म्हणत होत्या की माझा नवरा काहीच लक्ष देत, त्याला कशातच इंटरेस्ट नसतो, तो मजेत घालवतो पण त्याला कुटुंबासाठी काहीच करत नसतं, ना कुठे जाईल ना काही बाहेर हिंडायची हौस आहे, तो काहीच करत आणि तो गप्प असतो. मी त्यामधलं चांगलं तर म्हणलं की तो कधी कशाला नाही म्हणत नाही. तर मी म्हणलं ग्रेटफुल राहण्यासारखी गोष्ट नाहीये का की त्याचा न्यूसन्स शून्य आहे, ही एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सारखी गोष्ट नाहीये का. मी त्यांना म्हटलं होय खरंच आहे, हे लक्षात नव्हतं की तो निदान मला म्हणत, हे पण थोडी महत्वाची गोष्ट आहे. ह्या जो काही आपल्या
घडलं नाही तर आपण म्हणते मी नाराज होते, मला माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत वगैरे. पण बाजूबाजूनी वेगळ्या गोष्टी घडत असतात ज्या आपल्यासाठी सुकर पण असू शकतात. तर त्या पण काय हरकत आहे. तर अहंकार आपल्याला ते बघू देत. हा, अहंकारामध्ये ज्या गोष्टी आपण आपल्याला मिळवल्या ज्ञानातनं येतो की मला स्वतःविषयीचीच काही माहिती नाहीये ना, त्यामुळे अहंकार बळावतो. मला माझ्या होते पण मी स्वतःविषयीच खूप अज्ञानी असते. मला ढिगभर बाकीचं सगळं माहिती आहे, पण मला स्वतःविषयीची माहिती नाहीये. त्यामुळे माझा हा अहंकार बळावत जातो. आणि हा अहंकार बळावल्यामुळे काय होतं की आपल्याला एक सगळं हवी होतो म्हणतो ना, की तो आपल्यावर हवी होतो. आणि मग माझी सारासार विचार बुद्धी विवेक माझा नाहीसा होतो. आणि मग मला काहीच गोष्टी लोकांच्या ज्या केलेल्या असतात त्या खरं तर दिसत नाहीत. हा अहंकार येतो कुठनं? आता तुम्हाला खूप आश्चर्य वाटणार आहे मी जे सांगणार आहे त्यातनं. हा अहंकार येतो कुठनं? तर हा अहंकार साधारणतः खुन्नस मधून, आकस मधून, जेलसी मधून, रागातून, स्वतःची कीव करण्यातून, प्रतिक्रियेतून, तक्रारीतून, न्यूनगंडातून आपल्याला हा दिसत राहतो. हा, आता तुम्ही म्हणाल की हा असा अहंकार न्यूनगंडातून का बुवा दिसत असेल किंवा स्वतःची कीव करण्यातनं का दिसत असेल. पण तुमच्या लक्षात येत नाही, स्वतःची कीव करणारी माणसं हे एक प्रकारे अटेन्शनच मागत असतात. त्यांना अटेन्शनच हवं असतं आणि ते अटेन्शन मागत असतात. कोणीतरी मला सिंपथी द्यावी यासाठी ते सारखं स्वतःचं रडगाणं गात असतात आणि त्यांना ते अटेन्शन हवं असतं. हा, खुन्नस आकस याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या इमोशन्स मी तुम्हाला सांगतेय की रिझेंटफुल असणं झालं, तर जेलस असणं, राग, पराकोटीचा राग येणं, या सगळ्या भावना ज्या आहेत त्याची इंटेन्सिटी खूप तीव्र आहे. आणि तीव्र इंटेन्सिटी असलेल्या भावना म्हणजे तीव्रता जास्त असलेल्या भावना ह्या आपल्याला विवेक घालवून बसतात. त्यामुळे आपल्याला इतर काही दिसत नाही. आपला अहंकार या तीव्र भावनेतनच येत असतो. मला एखाद्या विषयी कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असतं बघा लोकांमध्ये खूप, की सततची कॉम्पिटिशन करायची असते, सततची कॉम्पिटिशन करायची असते. आणि ही कॉम्पिटिशन करण्यामध्ये काय होतं की मी दुसऱ्याला हाणून कसं पाडीन हाच एक विचार, किंवा मी दुसऱ्याला धडा कसा शिकवीन, किंवा मी दुसऱ्यापेक्षा सरस कसा ठरीन हाच एक विचार असल्यामुळे आपण सारखं त्या लोकांबरोबर प्रतिक्रिया देणं, प्रतिउत्तर देणं असं करत जातो. आणि मग त्या माणसाचं आपल्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन, त्याच्याविषयीची कृतज्ञता आपल्याकडनं बरेचदा राहून जाते आणि लक्षात येत नाही की आपण कृतज्ञ आहोत. या माणसाने आपल्यासाठी बरं पण काहीतरी केलेलं आहे. ही गोष्ट मात्र आपण विसरतो बऱ्यापैकी. वरवर आपण थँक्यू खूप वेळा म्हणतो, खूपच वेळा म्हणतो थँक्यू व्हेरी मच, आणि बोलतो, दिखावा करतो, तोंडावरती जणू काही की सगळं तुझ्यामुळेच झालंय असं म्हणतो. पण मुळामध्ये आपल्याला ते हवं असतं का, किंवा आपण जे बोलतो तेच खरं तर खरं असतं का, याचा पण एक विचार केला पाहिजे. खूप वेळेला काय होतं ना, एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते आणि आपण तिच्या फार पटकन जवळ, एखादी मैत्रीण असेल, काम करण्याचं कोणीतरी मित्र असेल, मैत्रीण कोणीही असेल, नातेवाईकांमध्ये कोणीतरी असेल, आपण इतके पटकन जवळ जातो आणि मग वाटायला लागतं आपल्याला ते जवळ जात असताना, अरे अरे हीच ती व्यक्ती की जी मला जिच्यामुळे मी खुलतीये, मला आवडतीये ती व्यक्ती, असं वाटतं. आणि हे पटकन जवळ, गेल्या खेपेला मंगलाताई गोडबोलेंनी पण हे सांगितलं होतं बघा, की आपण पटकन जवळीक साधल्यामुळे काय होतं, नात्याला द्यायचा जो वेळ असतो तो आपण बरेचदा देत नाही. त्यामुळे अपेक्षा जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत आपण खूप छान असतो, पण अपेक्षा भंग झालं की तिथे ती फुली मारून टाकतो आपण.
मग त्या व्यक्तीने आपल्यासाठी 4 गोष्टी बऱ्या पण केलेल्या असतात, पण त्याचा मात्र आपल्याला विसर पडू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की वरवर थँक्यू म्हणणं, थँक्यू हा शब्द तर इतका घिसापिटा झालाय, तर त्याला खरंच किती व्हॅल्यू आहे मला माहिती नाही. पण खऱ्या अर्थाने थँक्यू म्हणणं हे खरं तर मूल्य जोपासण्याचं खरं तर लक्षण आहे, असं मला वाटतं. भावना, आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे असंवेदनशीलतेमुळे सुद्धा आपण कृतज्ञ राहू शकत नाही. आपण संवेदनशील राहण्याचा खरं तर प्रयत्न केला पाहिजे. संवेदनशीलता याचा अर्थच असा आहे की संवेदना ह्या आपल्या शरीरावर येतात आणि त्या शरीरावर उमटतात. शरीर आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपण त्याप्रमाणे वागणं खरं तर अपेक्षित असतं. पण शरीराकडे आपण बघतोच कुठे, शरीराची भाषा आपल्याला कळतेच कुठे. मनाने इतका पगडा घेतलेला असतो ना आपला, आपण शरीराकडे न बघता मनाने तयार केलेल्या विचार, भावना आणि वर्तन याच्यावरती जास्त लक्ष देतो आणि आपण बरेचदा असंवेदनशील असतो. हा, दुसऱ्यांनी आपल्याला दिलेला वेळ, दुसऱ्यांचे आपल्याला दिलेले कष्ट, दुसऱ्यांनी आपल्याला दिलेले पैसे, आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी केलेलं काम, हे आपण सहजी बघू शकत नाही. आणि ते न म्हणजे एम्पथॅटिकली बघू शकत नाही की दुसऱ्यांच्या पायाखालती काय जळतंय याचा अंदाज मला येत नाही, कारण मी स्वतः संवेदनशील नसते. ही संवेदनशीलता जी आहे ती फार महत्वाची आहे कृतज्ञ राहण्यासाठी, की मला प्रत्येक माणसामधलं मला जाणवतं की हा कसा आहे, त्याच्या भावना कुठे चालल्यात, त्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत काय केलेलं आहे. एक मुलगा आईला भांडणामध्ये म्हणला, असंच काहीतरी त्यांचा वादविवाद चालला होता आणि तो मुलगा आईला म्हणला भांडणामध्ये, काय ग सारखं मी केलं मी केलं मी केलं म्हणतेस, काय केलंयस तू आमच्यासाठी? काही नाही केलंयस, जशा 4 आया करतात तसंच तू केलेलं आहेस. ही आई फार दुःखी पडते, कारण त्याचे वडील लहानपणीच गेलेले असतात आणि तो 8 वर्षाचा असताना आणि त्याची बहीण 6 वर्षाची असताना त्याचे वडील गेलेले असतात आणि हा मुलगा म्हणतो तू काय केलंयस आमच्यासाठी? असं काहीच फार ग्रेट तू केलेलं नाहीयेस. असं म्हणल्यानंतर आई होती म्हणून ती गप्प बसते. पण मग तिच्या लक्षात येतं नंतर की म्हणजे त्या मुलाच्या नंतर लक्षात येतं की आपण हे वाक्य उगीच बोललोय आणि हे खूप असंवेदनशील वाक्य आहे. कारण आज त्या आईनी इतक्या आम्ही लहान असताना, तो आता अमेरिकेमध्ये US मध्ये सेटल झालेला मुलगा आहे, हे सगळं जी काही प्रक्रिया अमेरिकेपर्यंत त्याला पोचवायची होती त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आईचं नक्की होतं. ते सगळं मिनिमाइज झालं कारण कुठेतरी एक छोटंसं भांडण झालं आणि ते भांडण झालं तेव्हा त्यांनी हे वाक्य काढलं आणि त्यातनं एकमेकाला दुखावण्याखेरीज त्याच्या पुढे काहीच निष्पन्न झालं नाही. तर ही ती असंवेदनशील. आणि आपण जेव्हा संवेदनशील असतो ना तेव्हा आपण बोलायच्या आधी थांबू शकतो, आपण येतं आपल्याला की आपण जेव्हा संवेदनशील असतो त्यावेळी. तर कृतज्ञता येण्यासाठी दुसऱ्यांच्या भावना जाणणं फार महत्वाचं आहे. दुसऱ्यांना त्यावेळी त्यांचं श्रेय देणं फार महत्वाचं आहे आणि ते श्रेय देऊन टाकणं हे खूप गरजेचं आहे. तरच आपण म्हणू शकू की मी संवेदनशील आहे. हा, टोकाच्या भावना, मी परत एकदा सांगते, टोकाच्या भावना आपल्याला अविवेकी बनवतात, कठोर बनवतात, असंवेदनशील बनवतात. त्यामुळे आपल्या भावनांकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं. तसंच इतरांच्या भावना आपल्याला कळण्यासाठी स्वतःच्या भावना बघणं हे पण खूप गरजेचं असतं. तेव्हा संवेदनशीलता हे खूप गरजेचं आहे. आपल्याला खूप वेळी असं वाटतं ना की आपल्यासाठी लोकांनी कृतज्ञ असावं, मी जे काही केलंय त्याची कृतज्ञता लोकांनी ठेवावी, असं आपल्याला खूप वेळा वाटतं. पण मग मी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करते तेव्हा मग मी ते हातचं राखून का करते, हा पण विचार व्हायला पाहिजे. की लोकांनाही जर का आपल्यासाठी कृतज्ञ राहावं असं मला वाटत असेल तर मला कृतज्ञ का नाही राहत? मी कायम काय होतं माहितीये, आपल्या भावना ज्या आहेत बरोबर आहेत, त्या योग्य कशा आहेत हे आपण आपल्याशी बोलताना सारखं वाटत असं एवढं काय केलंय त्यांनी,
फार काही नाही केलंय त्यांनी. हे जे म्हणणं आहे आपलं ते खोडून काढायच्या ऐवजी आपण ते जस्टिफाय करतो, आपण त्याचं समर्थन करतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की जे मला वाटतंय तेच बरोबर आहे. आणि तिथे मात्र आपली सगळ्यात मोठी गल्लत होते आणि तिथे आपण मग बरेचदा असंवेदनशील व्हायला लागतो असं मला वाटतं. तर पहिला आपण अहंकार पाहिला, दुसरं आपण पाहिलं की आपण किती असंवेदनशीलतेने वागतो, त्यामुळे कृतज्ञ राहता येत नाही. त्याचीच एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला. एक मुलगा होता, तो वर्गामध्ये बसला होता, शिक्षकही होते. एका मुलाचं चांगलं पेन त्यांनी चोरून घेतलं आणि ते शिक्षकांनी पाहिलं आणि शिक्षकांनी एक अशी युक्ती केली आणि त्या सगळ्या मुलांना सांगितलं, तो ज्याचं पेन चोरीला गेलं होतं त्यांनी तक्रार केली शिक्षकांकडे, माझं चांगलं पेन चोरीला गेलंय म्हणून. आणि मग शिक्षकांनी एक युक्ती केली, शिक्षकांना माहिती होतं कोणी ते पेन चोरलंय. मग त्यांनी एक अशी युक्ती केली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी एक 5 मिनिटं डोळे मिटून गप्प बसा. आणि सगळ्यांना डोळे मिटून वर्गातल्या मुलांना गप्प बसायला लावलं. ज्यांनी पेन चोरलं होतं त्या मुलाच्या दप्तरातून पेन घेतलं आणि त्या मुलाला त्यांनी देऊन टाकलं. ठेवलं त्या शिक्षणी आपल्या दप्तरातून ते काढून त्या दिवशी त्याचा कुठेही उल्लेख नाही केला. त्याचा अवकाश नोकरी झाली, काहीतरी करायला लागली. आणि जेव्हा तो मुलगा ज्यांनी पेन चोरलं होतं तो पण मोठा झाला, तो चांगलं काम करायला लागला, तेव्हा तो त्या शिक्षकांना भेटला आणि त्या शिक्षकांना त्यांनी सांगितलं की मी अमुक मी तुमच्या क्लासमध्ये शिकत होतो आणि मला ती गोष्ट आठवतीये की ज्या दिवशी मी पेन चोरलं होतं त्या दिवशी तुम्ही कुठलाही गवगवा न करता ते पेन त्या दिलं. तुम्ही तो वाईट पद्धतीने मला शिक्षा करू शकला असतात, तुम्ही वाईट पद्धतीने मला वर्गासमोर माझा पाणउतारा केला असतात, पण नाहीत. कदाचित तिथपर्यंत पोचलो, नाहीतर माझी ती चोरी करण्याची सवय अजून बळावली असती, अजून उद्धटपणा उडगेपणा माझ्यामध्ये आला असता. आणि जे काही मी आज तुम्हाला त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचंय. आणि असं म्हणून तो त्या शिक्षकाला थँक्यू म्हणला. शिक्षकांचा मोठेपणा की त्यांनी त्या मुलाचंही नुकसान केलं नाही, पण त्याला तो जो काही द्यायचा होता तो दिला. ही संवेदनशीलता आहे, ही त्यातला नाजूकपणा आहे, हा असं मला वाटतं. आणि संवेदनशीलता कायम नाजूक असते, ती अशी लाऊड नसते. तेव्हा ही संवेदनशीलता जर का आपल्यामध्ये आली तर आपण नक्की कृतज्ञ राहू शकतो असं मला वाटतं. तिसरा भाग जो आहे तो म्हणजे आपले अविवेकी विचार. अविवेकी विचार आपण खालील वाक्य बोलतो का बघा जरा. मी जी आता वाक्य बोलणार आहे ती आपण किती वेळा बोलतो जरा विचार करून बघा. तर कुठे बिघडलं केलंय तेच बोलून किती वेळा दाखवतात, एकदा करून ठेवलंय आणि परत परत किती वेळा तेच बोलतात. इतकी टिमकी कशाला वाजवायला पाहिजे केल्याची. आम्ही सुद्धा करतोच ना सगळ्यांसाठी सगळं, आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा करतो ना आम्ही. जितकं केलंय. अश्विनी म्हणून कोणीतरी आहे, त्यांचा ऑडिओ ऑन आहे, त्यांनी प्लीज म्यूट करता का. हा सॉरी, मी परत एकदा सांगते की आपण खालील वाक्य किती वेळा आपल्या स्वतःशी बोलतो हे बघा. केलं तर बिघडलं कुठे, एवढंच तर केलं ना, तेच बोलून किती वेळा दाखवतात, एकदाच तर केलं तर सारखं तेच काय सांगतायत. इतकी टिमकी कशाला वाजवायला पाहिजे केलंय याची. आम्ही सुद्धा करतोच की लोकांसाठी, आणि जितके वेळा केलं त्याच्यापेक्षा जास्त घेतलंय ना, अशी वाक्य आपण बोलतो का. अनेक वेळा बोलतो मला वाटतं आपण अशी वाक्य. आणि हे सर्व वाक्य जी आहेत, हा सर्व जो सेल्फ टॉक आहे, हे सगळे जे विचार आहेत ते अविवेकी धारणांमधनं येत आहेत. आपल्या धारणा अविवेकी असल्यामुळे आपलं स्क्रिप्ट, आपलं बोलणं, आपला सेल्फ टॉक हा त्यातनं येतोय. आणि ह्या अविवेकी धारणा ज्या आहेत त्या भूतकाळातील अनुभवांवरतीच अवलंबून असतात. धारणा या नव्याने येत नाहीत, त्या आपल्या भूतकाळावरतीच अवलंबून असतात. त्यामुळे भूतकाळामधले जे काही आपले अनुभव आहेत, जे काही पूर्वग्रह दूषित आहेत, जे काही बायसेस आहेत, ते सगळे त्या धारणांमध्ये उतरलेले असतात. त्यामुळे अशा प्रकारचं स्क्रिप्ट, अशा प्रकारचं बोलणं आपण करत असतो.
आता साधारणतः या धारणा ज्या आहेत त्या कशा कशा असतात की ज्यातनं आपलं हे स्क्रिप्ट तयार होतं. ही चची भाषा कदाचित आम्ही त्याला चची भाषा म्हणतो. ही एक मोठी धारणा आहे की जिथे आपल्याला आपल्या मनासारखंच झालं पाहिजे असं वाटतं. ती मोठी धारणा आहे. तर हे कुठनं या म्हणलं की पास्ट मधनं येतात, आपल्या भूतकाळातल्या अनुभवातनं तयार होतात. तर त्या धारणा ओळखायला हव्यात आणि त्या वेळीच बदलायला हव्यात. कारण ह्या धारणा अविवेकी असतील तर आपलं स्क्रिप्ट, आपलं बघणं, आपलं परसेप्शन, आपल्या जवळचा संवाद हा चुकीचा होऊ शकतो. आणि तो चुकीचा झाल्यामुळे आपल्याला लोकांचं कॉन्ट्रीब्युशन दिसतच नाही, आपण बघतच नाही त्याच्याकडे आणि आपण आपल्याच मस्तीमध्ये जास्त असू शकतो. आता या धारणांमधली वाक्य काय असतील बघा. तो म्हणजे असंच व्हायला पाहिजे, ही जी धारणा आहे ज्याला मस्त आणि शूटची धारणा म्हणतो की असंच व्हायला पाहिजे, हेच बरोबर आहे. ह्या ज्या धारणा आहेत त्या कुठल्या कुठल्या असू शकतील की ज्यातनं आपलं बघणं, आपला विचार त्या पद्धतीने येतो. तर पहिली गोष्ट अशी आहे की सर्व काही मीच करते, मीच, ही एक धारणा असू शकते. खूप लोक असं म्हणतात बघा की मी सेल्फ मेड आहे. म्हणजे तो सेल्फ मेड मी आहे किंवा हा माणूस खूप सेल्फ मेड आहे असं आपण पण बोलतो. पण ते खऱ्या अर्थाने तो सेल्फ मेड असतो का? म्हणजे कदाचित त्यांनी घरातल्या लोकांची मदत घेतली नसेल पण बाहेरच्या कोणाचीच मदत मिळाली नाही अशी अवस्था असू शकते का? की मी सगळं माझंच बनवलंय, मी माझं विश्व निर्माण केलंय असं पण लोक बरेचदा बोलतात. आणि ते खूप मोठी गोष्ट आहे ही की मी माझं विश्व निर्माण केलंय. हे खूप औद्धत्यपूर्ण वाटतं मला खूप. किंवा मी कायम बरोबरच असते, माझं चुकूच शकत नाही. किंवा मला कोणाची गरज नाहीये, मी बघीन, लोकांनी हे करायलाच पाहिजे आणि कारण मी केलंय, मग लोकांनी हे करायलाच पाहिजे. अशा मग मी केलेलं आहे, मी इतकं केलंय, मग थोडंफार लोकांनी केलं तर बिघडलं कुठे? या पद्धतीच्या ज्या धारणा आहेत त्यातून जे विचार तयार होतात ते साधारणतः कृतज्ञतेकडे जातात. मग आपण कोणीही काही केलं तरी ते मिनिमाइज करतो, ते कमी करतो आणि आपण म्हणतो काही बिघडलं नाही केलं तर ते मिनिमाइज होऊ शकतं. धारणा हा जो विषय आहे ना खरं तर, आणि त्याविषयी आपण REBT मध्ये जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा त्याच्याविषयी अधिक शिकाल. पण एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही की आपल्या काहीतरी अविवेकी धारणा आहेत, त्या अविवेकी धारणांमध्ये आपण जे घटना आणि व्यक्ती बघतो ते बघणं कदाचित चुकीचं असू शकतं. त्यामुळे आपल्याला ती कृतज्ञतेची भावना येत नाही आणि आपण लोकांचं आपल्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन हे खूप कमी करून टाकतो असं होऊ शकेल. तर मग अहंकार, असंवेदनशीलता आणि अविवेकी धारणा हे 3 लक्षात ठेवा की जिथे आपल्याला कृतज्ञतेपासून लांब जावं लागतं, हे लक्षात ठेवा. मग आता कृतज्ञ राहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? मग कसं राहायचं, कृतज्ञता यावी याच्यासाठी काय केलं पाहिजे? मी परत सांगते, कृतज्ञता ही भावना म्हणून त्याच्याकडे बघू नका. कारण भावना बदलणाऱ्या असतात. आजची भावना उद्या नसते, कारण त्या वेगवेगळ्या असतात, कारण विचार वेगवेगळे असतात, त्यामुळे भावना बदलतात. त्यामुळे भावना कृतज्ञतेची असं जर का म्हणलात तर ती बदलणारी असते. कारण व्यक्तिगणित आपल्याला आपलं त्या व्यक्तीविषयीचं मत जे असतं ते ची भावना पण बदलत असते. जेव्हा व्यक्ती एखादी समोर येते तेव्हा आपले पूर्वग्रह खूप दूषित असू शकतात किंवा काहीतरी आपण अंदाज त्या व्यक्तीविषयी बांधलेला असतो किंवा आपल्याला त्या व्यक्तीविषयी कोणीतरी काहीतरी निगेटिव्ह सांगितलेलं असतं. त्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेला मध्ये अडसर येऊ शकतो. पण व्यक्ती आणि प्रसंग याच्या पलीकडे जाऊन म्हणजे पूर्वग्रह दूषित न ठेवता किंवा कुठलेही बायसेस न ठेवता आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो, पलीकडे जाऊन बघतो किंवा कुठलंही जजमेंट न देता बघतो, तर आपल्याला ती कृतज्ञतेची एक काय म्हणू की ती जी आपल्यातली कृतज्ञतेचं मूल्य ते सारखं वर डोकं काढू शकेल. कारण त्यावेळी आपण प्रेझेंटमध्ये असू, आपण वर्तमानात असू. मी जेव्हा माझे बायसेस जेव्हा नसतात, जेव्हा नसतात आणि मी जेव्हा प्रसंगाकडे बघते तेव्हा मी प्रेझेंटमध्ये असते, हे विसरू नका अजिबात.
पूर्वग्रह दूषित ठेवून मी जेव्हा प्रसंगाकडे बघते तेव्हा माझी भावना बदलण्याची शक्यता असते. पण पूर्वग्रह दूषित न ठेवता मी एखाद्या प्रसंगाकडे अथवा व्यक्तीकडे जेव्हा बघते तेव्हा मी प्रेझेंटमध्ये असते. आणि जेव्हा मी वर्तमानात असते, जेव्हा माझे पूर्वग्रह दूषित नसतात, तेव्हा ही कृतज्ञतेची व्हॅल्यू ही सारखी डोकं वर काढते आणि मी म्हणते, अरे हिच्यामुळे असं झालं, अरे हे हिनी केलं म्हणून मला आता ही संधी मिळाली, असं मला वाटतं. कधी कधी ना आपल्याला मिळालेली संधी सुद्धा आपण लोकांनी दिलेली असते. मी माझंच उदाहरण तुम्हाला सांगते की कसा अहंकार आपल्यावरती हावी होतो आणि कसे आपले बायसेस काम करतात, याचं माझंच उदाहरण मी तुम्हाला एक सांगते. जेव्हा नुकतं मी MSW केलं होतं, मी सोशल वर्क केलं होतं, तेव्हा सुनंदाताई अवचट म्हणजे अनिल अवचटांच्या मिसेस यांना मी भेटले होते आणि त्यांना मी म्हटलं होतं की मला आता नोकरी करायची आहे, तर मी तुमच्या मुक्तांगणमध्ये येऊ का नोकरी करायला. तर त्यांनी इतकं आनंदाने म्हणलं होत्या त्या मला की हो जरूर या गं नोकरी करायला. आणि मुक्तांगणही त्यावेळी नुकतंच सुरू झालं होतं. तर मी मुक्तांगणमध्ये नोकरी करायला गेले. मॅडमच्या जवळ बसून काउन्सिलिंग शिकण्याचा मला असं वाटतं मी एकमेव असेल की मी वर्षभर त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसले होते आणि मी त्यांच्याकडनं खूप काही शिकले होते त्यावेळी. आणि 3 वर्ष झाली, मी छान काम चाललं होतं, चांगलं काम चाललं होतं. मॅडम बरोबरचा आमचा सहवास खूप चांगला चालला होता. आणि एक दिवस तिथल्या एका सोशल वर्करनी मला न विचारता माझी खोली म्हणजे माझं टेबल, माझे सगळे कागदपत्र, माझ्या फाईल्स हे सगळं उचलून दुसऱ्या खोलीमध्ये, आणि ती खोली चिन्याच्या खालती एक असं दुसऱ्या दिवशी मी जेव्हा मुक्तांगणला गेले तेव्हा मी पाहिलं की माझी खोली बदलली आहे आणि मला कुठेतरी खालती टाकलेलं आहे. माझा प्रचंड अपमान झाला. मला असं वाटलं की हे काहीतरी खूप भयंकरच झालंय माझ्या बाबतीत. आणि हे मी जर का इतकी चांगलं काम करतेय, मला जर का मॅडमची सारखी वाहवा मिळतेय आणि हा माणूस काहीच लक्षात न घेता माझ्याशी असा वागूच कसा शकतो, आणि माझा खूप अपमान झाला. त्यावेळी ती अपमानाची भावना खूप तीव्र होती आणि अर्थातच अहंकार एवढा मोठा होता की मला इथे आता नोकरीच नाही करायची. आणि मी मॅडमला जाऊन सांगितलं की मॅडम मला नाही करायची इथे नोकरी, माझा प्रचंड मोठा अपमान झालेला आहे आणि मी काही मुक्तांगणमध्ये आता काम करणार नाही. मॅडमने समजवायचा प्रयत्न केला, अगं नाही असं होत राहतं, अमकं होतं तमकं होतं. पण त्यावेळी अहंकार आणि अपमान हे इतके वरचढ झाले होते की मला हे सगळ्याचा मला विसर पडला की मॅडमनी मी म्हटल्यावर मला नोकरी दिली होती, मी म्हटलं म्हणून त्यांनी मला त्यांच्या शेजारी बसू दिलं होतं, मी म्हटलं म्हणून त्यांनी मला त्यांचे जे काही ती देण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं विसरलं होतं त्यावेळी. आणि मी फक्त कारण पूर्वग्रह दूषित झाले होते, कारण बायसेस खूप होते, त्या सोशल वर्कर विषयी इतका राग होता की मी त्याचं काही चांगलं बघू शकत नव्हते. कृतज्ञता खूप दूरची गोष्ट राहिली. आणि दुर्दैवाने असं झालं की 2-3 वर्षातच मॅडम गेल्या. त्यांना कॅन्सर झाला होता आणि मॅडम गेल्या आणि मला त्यांना सॉरी म्हणण्याची पण संधी मिळाली नाही, की मी त्यांना जाऊन काही सॉरी म्हणेन ही पण संधी मला मिळाली नाही. ते शल्य घेऊन मला आयुष्यभर जगायचं आहे याची मला आता कल्पना आहे, पण ते तसं झालं त्यावेळी. म्हणून मला असं वाटतं की पूर्वग्रह दूषित न ठेवणं, बायसेस न ठेवणं आणि आत्ता इथे वर्तमानात राहणं म्हणजे आपण कृतज्ञतेकडे जाणं आहे असं मला वाटतं. तर पहिला आपल्याला कृतज्ञतेकडे यायचं असेल तर पहिला मुद्दा काय आहे तर व्यक्ती आणि प्रसंग, जसं आपण म्हणतो ना नवीन गडी नवीन राज, तसं आहे की नवीन व्यक्ती, नवीन प्रसंग, नवीन सगळं असं बघायला शिकलं पाहिजे. आपण आपले ग्रह घेऊन जर का त्या व्यक्तीशी अथवा प्रसंगाशी बोलायला लागलो, बघायला लागलो, तर कदाचित आपण असा विचार करू की बिघडलं कुठे, किंवा एवढं काय झालं केलं तर, असा विचार करू. पण वर्तमानात आपण शक्यता ही वाढते की आपण कृतज्ञ राहू शकू. दुसरी गोष्ट अशी वाटते मला कृतज्ञ होण्यासाठी की संवेदनशील होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की आपण जास्तीत जास्त एम्पथॅटिक राहायचा प्रयत्न केला पाहिजे. ही एम्पथी जी आहे ती एक साधं वाक्य, अल्बर्ट एलिस काय असं म्हणतात मोटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये, ते सांगतात तुम्हाला लोकांनी कसं वागावं असं तुम्हाला वाटतंय, तर नक्कीच आपल्याला असं वाटतं ना की लोकांनी आपल्याला रेकॉग्नाइज करावं, लोकांनी शाबासकी द्यावी, लोकांनी कौतुक करावं, छान म्हणावं, ऍप्रिशिएट करावं, लोकांनी कृतज्ञ असावं. आता जर का मला वाटतंय तर मग तुम्ही तसं लोकांशी वागायला लागा.
असं ते म्हणतात की लोकांनी जसं तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही लोकांबरोबर वागायला लागा, असं अल्बर्ट कायम म्हणतात. आणि हे संवेदनशील असण्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की मी मगाशी उदाहरण दिलं तसं की मला माझ्या घरच्यांनी कसं वागावं असं वाटतं आणि जसं वागावं त्यांनी असं वाटतं तशी मी वागतीये का, मला जमतंय का की कृतज्ञ राहणं. मी कधी मुलाला, सुनेला, माझ्या जावयाला किंवा आजूबाजूच्या घरातल्या माणसाला म्हणते का की माझ्या सासूबाईंना मी म्हणते का तुम्ही घरी होतात म्हणून माझी नोकरी झाली, तुम्ही घरी होतात म्हणून माझं अमुक अमुक झालं, की माझ्या बहिणींना, माझ्या जावेला मी कधीतरी कृतज्ञतेने काही बोलते का मी म्हणते त्यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं, त्यांनी चाड्या केल्या, त्यांनी माझं जीणं हराम केलं. असं किती वेळा आपण म्हणतो की आपण हे म्हणायला शिकलं पाहिजे, कारण मला असं म्हटलेलं आवडतं, तर मग मलाही त्याच पद्धतीने तसं म्हणता यायला पाहिजे असं मला वाटतं. तर संवेदनशीलता कशी आहे की इतरांनी जसं वागावं असं मला वाटतं तसं मी वागलं पाहिजे, आणि ते मला जेव्हा जमायला लागेल तेव्हा मला जगच वेगळं दिसायला लागेल मला असं वाटतं. आणि मग मला कोणी मला अप्रिशिएट केलं काय नाही केलं काय याच्याही पलीकडे खरं तर आपण जाऊ, पण आपण त्या पद्धतीने वागायला सुरुवात केली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे एक ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण एकटे काहीच करू शकत नाही. आपण एकटे खरंच काही करू शकत नाही. आपण कायम इंटरडिपेंडन्स मध्ये असतो. आपण एकमेकाच्या मदतीनेच जे काही जायचंय ते पुढे जात असतो, आणि ह्याचा विसर पडता कामा नये की कुठलीही गोष्ट. म्हणजे कधी कधी असं होतं की मी तिथे आमची संस्था आहे, तर ही संस्था म्हणजे मी एक काहीतरी डोक्यात माझ्या कल्पना आली आणि ती कल्पनेला मूर्त स्वरूप यायला मी एकटी पुरीच पडणार नव्हते. म्हणजे कितीही मी ते केले असते कष्ट, तरी पण मला सर्व प्रकारची लोक लागतात, त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट उभी राहू शकत नाही, याचा विसर पडता कामा नये. म्हणजे आमच्या संस्थेतल्या कुक पासून, आमच्या संस्थेतल्या मावशींपासून ते आमच्या संस्थेतल्या सायकोलॉजिस्ट पर्यंत, डॉक्टर पर्यंत सर्व लोकांची गरज संस्थेला आहे. एखादी जरी व्यक्ती तिथली ऍबसेंट असेल तरी सुद्धा आमचं अडणार आहे, हा विसर पडता कामा नये की मी एकटी काही नाही करू शकत, याचा विसर कधीच पडता कामा नये. नम्रता आणि कृतज्ञता हे हातात हात घालून जातात. आपण किती नम्रपणे बोलू शकतो, किती नम्रपणे ते घेऊ शकतो, किती अहंकाराशिवाय आपण गोष्टी घेऊ शकतो. कारण आपले पाय जमिनीवर असणं म्हणजे मला याची जाणीव असणं की जरी मला आता लोक म्हणतात की तू हे छान केलंस, तरी मला माहितीये की मी एकटीने ते केलेलं नाहीये. तेव्हा मला ते नम्रतेनेच घेता यायला पाहिजे, नाहीतर माझातला मी फुलत राहतो आणि नम्रता आणि कृतज्ञता एकत्रच जातात, एकत्रच नांदतात. जिथे नम्रता असते तिथे कृतज्ञता असते, आणि कृतज्ञता असली की नम्रता असते. त्यामुळे आपण हंबल आहोत का, नम्र आहोत का, याचा पण एक विचार केला पाहिजे. म्हणजे कधी कधी असं म्हणतो ना, आपण बॉस समोर असलो ना की अतिशय पोलाईट असतो ना, आणि ते काही नम्रता नाही ना. बॉस समोर तुम्ही पोलाईटच असता, कारण बॉस समोर तुम्हाला उलट बोलायची प्राज्ञाच नाहीये. बॉस इज ऑलवेज राईट, त्यामुळे तुम्ही उलट बोलूच शकत नाही, त्यामुळे तुम्ही नम्रच असता तिथे. ही नम्रता ओढून ताणून आणलेली आहे. ती नम्रता काही खरी नम्रता नाहीये. आपल्यापेक्षा वीक सेक्शन बरोबर, आपल्यापेक्षा कमजोर सेक्शन बरोबर आपण नम्र असतो का? म्हणजे माझ्या बरोबर काम करणाऱ्या मावशी असतील, अटेंडंट असतील, झालं तर माझ्या घरी काम करायला येणाऱ्या मावशा असतील, त्यांच्याबरोबर मी कशी वागते? तिथे मी नम्र असते का? कसं असतं ना, सगळं आपलं सोयीचं राजकारण, अतिशय मोजून मापून केलेलं, अमुक एका माणसाशी कसंही वागलं तरी चालतं, अमुक एका माणसाला मात्र रिस्पेक्ट द्यावाच लागतो, हे असं जे तोलून मापून, जिथे समत्वच नाहीये, समदृष्टीच नाहीये, तर तिथला जो काही नम्रता आहे ती नम्रता फोल आहे, म्हणजे त्याच्यात काही अर्थ नाहीये फारसा. पण जेव्हा मी सर्व लोकांबरोबर तशाच नम्रतेने वागते, बोलते, मला समजता आणि नम्रता हातात हात, तर मला बॉस समोर नम्रच व्हावं लागतो, पर्यायच नाही. घरी जर का करता पुरुष आहे तर मला नम्रच व्हावं लागतं, पर्याय काही आहे, काहीच पर्याय नाहीये. तर हे जेव्हा आपण बघतो की माझी नम्रता ही कशी आहे, म्हणजे ती सगळ्यांसाठी सारखी आहे का नाहीये, हे सिलेक्टिव्ह आहे का
सगळ्यांसाठी समदृष्टीने मी ती पाहते, हे पण त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. एक फार महत्वाचा मुद्दा मला कृतज्ञतेसाठी वाटतो, तो म्हणजे असा की क्लोजर करताना, म्हणजे एखादी गोष्ट बंद करायची किंवा एखादी गोष्ट आपल्याला थांबवायची आहे, तर ती थांबवताना आपल्याला योग्य पद्धतीने ते बंद करता येते का, ती म्हणजे समजा मी एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या फर्ममध्ये 1-2-4 वर्ष काम केलं आणि मला काहीतरी वेगळी संधी मिळाली, तर मी जाताना त्या संस्थेला नावं ठेवून जाते, त्या संस्थेबद्दल काहीतरी वाईट साईड बोलून जाते, तिथल्या ऑर्गनायझर्स बरोबर काहीतरी अपशब्द बोलते आणि मग जाते का मी सगळ्यांचा छान निरोप घेऊन जाते. म्हणजे मी तिथे त्या संस्थेत काही वर्ष काढली आहेत, त्या संस्थेबरोबर मी 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष काढली आहेत, तर मला ती एक कृतज्ञतेची भावना त्या संस्थेबद्दल आहे का नाहीये, का मी भांडून जाते, का मी कृतज्ञतेने त्याच्याकडे बघून जाते. तर हे पण आपल्याला बघायला पाहिजे की कुठलंही असेल, ते बंद करायचं असेल, थांबवायचं असेल, तर एक डोअर्स ओपन करून जावं असं म्हणतात की आपली दारं बंद करून घेऊ नयेत, आपली दारं कायम उघडी ठेवावीत, म्हणजे लोकांना परत याची संधी मिळू शकते. तर अशी मी जाते का मी कृतज्ञपणे, आणि मग 4 ठिकाणी मी सांगत जाते की त्या बाईनं, त्या वाईट, ती संस्थाना फार बेकार आहे, तिने, अरे तू तिथे 4 वर्ष राहिली आहे, तू तिथलाच पगार घेतलाय, तू तिथल्याच लोकांबरोबर काम केलंय, आणि मग म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, खाल्ल्या मिठाला आपण का नाही जागू शकत. तर मग आपल्याला जर का चांगलं बोल, आम्ही तिथे किंवा आजकाल घरातनं बाहेर पडतात आणि दुसरं थाटतात, तेव्हा एका घरातनं बाहेर पडताना आपण कशा पद्धतीने बाहेर पडतो, बाहेर पडतो, कृतज्ञपणे बाहेर पडतो, हे पण जास्त त्यांनी बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण हे क्लोज पाहिजे. कुठलीही गोष्ट बंद करताना, थांबवताना, बदलताना ते कशा पद्धतीने ती बदलली जाते, थांबवली जाते, याचा विचार केला पाहिजे. आणखी एक गोष्ट मला असं वाटतं की कठीण प्रसंग, कठीण माणसं, आता आपण कोविडमध्ये सगळेजण होतो, करोनामध्ये आपला लॉकडाऊन होता, अमकं होता, होती, त्याच्यामध्ये असं होतं की की 20-20 साल जे आहे ते खूपच बेकार आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी एक टीव्हीवर कार्यक्रम पण केला होता, त्याच्यामध्ये असं होतं, हट 20-20 असं काहीतरी तो प्रोग्राम होता. तर मला नंतर असं वाटलं की इतकी हेट्रेट कशासाठी, म्हणजे कठीण प्रसंग येतात, कठीण वेळ येते, कठीण माणसं येतात, तर त्याचा दुश्वास का करायचा. कारण आपण जेव्हा दुश्वास करतो, एखाद्याला हेट्रेट करतो, तेव्हा आपण कम्प्लिटली ते नाकारतो ते सगळं. आता मला तुम्ही सांगा, करोनाच्या ह्या पिरियडमध्ये आपण काहीच शिकलो नाही का, करोनाने आपल्याला काहीच दिलं नाही का. करोनामुळे तर आपण आता म्हणजे सजगता आलेली आहे आपल्याला, बरेचदा आपण बऱ्यापैकी चांगले लाईफस्टाईल आत्मसात करायला शिकलोय. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा हेट्रेट नको, कुठल्याही कठीण प्रसंग, मला तर कायम असं वाटतं की ॲडव्हर्सिटीज, कठीण प्रसंग, कठीण माणसं, हे यांचं तर कायम कृतज्ञ असलं पाहिजे, कारण तेच तर आपल्याला शिकवत असतात, तेच तर आपल्याला धडे देत असतात. तर त्याच्यासाठी आपण कायम कृतज्ञ असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे की कृतज्ञता ही कृतीतनं दिसायला पाहिजे, शब्दात नको. म्हणजे शब्दातनं तुम्ही करा, कारण परत जर का तिथे जाताच येत नसेल त्या व्यक्तीकडे किंवा त्या ठिकाणी, तर ती शब्दातनं खूप ते बोला कारण नाही, पण कृती दिसते, कृती कळते आणि त्याच्या मागचा विचार करतो, त्यामुळे कृतीत न ती येऊ द्यात, आणि ते जास्तच आहे असं मला वाटतं. कृतज्ञतेचं जर का मूल्य असेल तर फायदे काय काय होतील, तर फायदे असे होतील साधारणतः की आपले परस्परांबरोबरचे संबंध चांगले राहू शकतील. ज्याला आपण म्हणतो की आपण एकमेक घरी राहतो, कामाच्या ठिकाणी राहतो, त्या सहकार्याची भावना जर का प्रत्येकाच्या मनात आली तर आपले संबंध खूप छान राहू शकतील असं मला वाटतं. आपलं शारीरिक स्वास्थ्य जास्त चांगलं राहील. आता तुम्ही म्हणाल शारीरिक स्वास्थ्य आणि कृतज्ञता याचा काय संबंध आहे खरं तर,
की आपल्याला कुठेतरी माहिती असतं की कृतज्ञतेची भावना आपल्याला समाधान आणि आनंद देते आणि आनंद आणि समाधान आपल्याला सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक आजारांपासनं म्हणजे बीपी आहे, ब्लड प्रेशर आहे, काय मायग्रेन आहे, जे काही सायकोलॉजिकली शरीरावर येणारे डिसिजेस आहेत त्याच्यापासून आपल्याला नक्की थोडंफार तरी सुटका देऊ शकते. त्यामुळे आपलं शारीरिक संतुलन चांगलं राहायला नक्की मदत होईल. तिसरी गोष्ट अशी आहे की आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. मी जेव्हा एखाद्याला म्हणते की तुमच्यामुळे अमुक एक झालं किंवा मला तुम्ही होतात म्हणून मला खूप आधार वाटला किंवा मी एकटीच होते तेव्हा तुमची सोबत मला मिळाली, हे जेव्हा मी इतरांशी बोलते तेव्हा एक प्रकारे मला माझ्या भावनिक खळबळ जी आहे, भावनिक ताण जो आहे तो कमी होतो आणि माझं स्वास्थ्य हा चांगलं राहू शकतं. ओव्हरऑल माझा मूड चांगला राहू शकतो. आपली एम्पथी एनहान्स व्हायला म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने लोकांकडे बघायला मला मदत मिळू शकते आणि माझी एम्पथी एनहान्समेंटकडे मी नेऊ शकते आणि जास्त चांगलं समजावून घेऊ शकते. मला झोप चांगली लागते कारण माझ्यावरती कुठला ताण नसतो. मी प्रत्येकाचं श्रेय प्रत्येकाला देऊन टाकलं तर माझ्यावरती अरे तिने ते केलंय पण मला ते बोलायचं नाहीये अशी काही भानगड नसल्यामुळे मी आनंदाने झोपू शकते रात्री आणि माझा सेल्फ एस्टीम चांगला राहतो. कारण मला हे माहिती आहे की मला हा अवेअरनेस येतो की मला इतरांच्या मदतीशिवाय मी काही करू शकत नाही आणि जेव्हा मी त्यांचं श्रेय त्यांना देऊन टाकते तेव्हा मीही माझ्या उन्नतीकडे किंवा माझ्या प्रगतीकडे किंवा माझी जी सेल्फ ग्रोथ आहे त्याच्याकडे अत्यंत आनंदाने पुढे जाऊ शकते असं मला वाटतं. सेल्फ अवेअरनेस जेव्हा यायला लागतो तेव्हा आपल्याला ती एक छान स्टेट असते की आपण अवेअर असतो. ही चांगली स्टेट असते. कोणी काही म्हणो अथवा न म्हणो पण अवेअरनेसची जी स्टेट असते ती खूप उत्तम असते आणि त्यातनंच खरं तर सेल्फ एस्टीम आपला चांगला राहण्याला मदत होत असते. तर हे सगळे फायदे कृतज्ञतेचे आपल्याला मिळत असतात. तर कृतज्ञ राहणं हे एक मूल्य म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ती भावना असली तर चांगली गोष्ट आहे, ती काही वाईट गोष्ट नाही आहे, पण ती जाते सारखी सारखी तर त्याच्याकडे एक मूल्य म्हणून बघितलं पाहिजे. आपण एकटे काही करू शकत नाही हा एक विचार सातत्याने मनात ठेवला पाहिजे आणि आपलं पुढचं हे वर्ष जे आहे ते कृतज्ञता वर्ष जाऊ. मला कधी कधी खरंच असं वाटतं की ज्याला थँक्यू म्हणायचं आहे, ज्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे लवकरात लवकर करून टाका. कदाचित पुढे निघून गेली तर आपल्याला ते म्हणता पण येणार नाही. तर लवकरात लवकर ते करा. ते कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्ही लहान होत नाही हे लक्षात घ्या. इनफॅक्ट तुम्ही मोठेच व्हाल कदाचित झालात तर, पण कृतज्ञता व्यक्त केल्याने आपण लहान नक्की होत नाही याचा पण एक विचार सातत्याने डोक्यात ठेवा आणि लवकरात लवकर ते काम करून टाका असं मला वाटतं. मी आता इथे थांबते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मी थांबते. नमस्कार, मी अनिल केळकर. हा बोला. हा बोला. हो येत आहे, बोला ना. तुमचं कृतज्ञतेबद्दलचं जे विचार आहेत ते खूपच छान समजले आम्हाला आणि कृतज्ञता ही नक्कीच एक मूल्य म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. याच्याबद्दल काही कुठल्याच दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण प्रश्न माझा आता एवढाच आहे तुम्हाला की अशा प्रकारचे ज्या वेळेला आपण कोणासाठी काहीतरी केलेलं असतं त्यावेळेला त्या माणसाने आपल्याशी कृतज्ञता न दाखवता उलट असेल तर अशा सिच्युएशनची आपण डील कसं करायचं. कारण मी कृतज्ञ राहिलो तरी मी दुसऱ्यांकडून त्याच्या तशी अपेक्षा करू शकत नाही ना की त्यांनी पण कृतज्ञ राहायला पाहिजे माझ्याशी असं. बरोबर. लोकांनी कसं वागावं, लोकांनी मी केलेल्या गोष्टींचा विचार कसा करावा हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. पण त्यांनी डिस्टर्ब न होणं हे माझ्या हातात आहे. म्हणजे कृतज्ञपणे लोक काही काही वेळेला वागू शकतात आणि ते वागू शकतात कारण ती लोक आहेत आणि मी कधी कधी वागलो असेल मला माहिती नाही. पण आपल्याला त्याचा कंट्रोल आपल्या हातात नसल्यामुळे लोकांशी डील करताना आपण शांतपणेच करावं
आपल्याला जे म्हणायचंय तेच म्हणत राहावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कृतज्ञ राहिलाय म्हणून मी पुढे कृतज्ञ राहणार आहे, अशी जी चढाओढ राहते ना, ती आपण आपल्या बाजूनी संपवून टाकावी. आपल्या बाजूने असं म्हणावं की तो कसाही वागू देत, त्याचा त्याचा प्रांत आहे, पण मला जे योग्य वाटतं, माझा विवेक जे मला सांगतो, मला त्या व्यक्ती आणि प्रसंगाच्या पलीकडे जाऊन जे काही बोलावंसं वाटतं तेच मी बोलेन. आणि माझी डिरेक्शन मी ठरवलेली असेल ती लोकांच्या वागण्यावरती नाहीये. लोक अमुक एका पद्धतीने वागली म्हणून मी त्याच पद्धतीने त्यांना रिस्पॉन्ड करेन, मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक नाही राहणार. तर मला असं वाटतं की लोकांना लोकांच्या जागी ठेवून द्यावं. आपल्याला जे वागायचंय, जे करायचंय ते आपण आपल्या पद्धतीने वागत राहावं, करत राहावं. जर का कोणाबरोबर व्हेंटिलेट करावंसं वाटलं तर योग्य व्यक्तीपाशी जाऊन त्याच्याविषयी बोललं तरी हरकत नाही, म्हणजे निदान ते सप्रेस न होता ते व्हेंट आउट होऊ शकेल. याच्या पुढे मी स्वतःला वेगळ्या प्रकारे समजावतो की मी ज्यावेळेला एखाद्या माणसासाठी चांगली गोष्ट करतो, ती जरी त्या माणसाकडे रुजू नाही झाली तरी ती जिथे रुजू व्हायची तिकडे ती रुजू होते आणि मला त्याचं जे काय रिवॉर्ड्स असतील ते आणखीन कुठूनही अनएक्सपेक्टेड पार्टनर्स कडून मिळू शकतील, असं मी माझ्या मनाची समजूत करून घेतो नेहमी. फारच छान, फार छान. तुम्हाला जर का असं वाटत असेल तर चांगलं काही नाही, मस्तच. थँक्यू. वेलकम वेलकम. मॅडम धुमाळ बोलतोय. हॅलो हॅलो, हा बोला. मॅडम धुमाळ बोलतोय. याच्यात थोडा वेगळा प्रश्न असा आहे की मी हा. जर एखाद्याला कृतज्ञतेच्या भावनेनी थँक्यू म्हणलं किंवा त्याचे आभार मानले तर त्याला वाटतं की मी खूप मोठा झालो किंवा म्हणजे वेगळ्या याच्यामध्ये जातो तो मनुष्य. त्याने केलेलं नसताना काम झालं म्हणून मी त्याला थँक्यू म्हणलं. हा हा, मला तुमचा आवाज जरा क्रॅक होतोय, मला नीट कळत नाहीये. हॅलो. हा हा, बोला बोला. हा हा, तर मी सगळं काहीतरी केलंय असं त्याला वाटतं आणि त्यामुळं एक वेगळा त्याच्यामध्ये गर्वाचा भाव येतो आणि त्याची वागणूक बदलते. तर अशा वेळेला काय करायचं? हेही बरोबरच आहे की आपण जेव्हा एखाद्याला थँक्यू म्हणतो तेव्हा त्यांना असं वाटतं सगळं आपणच केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो गर्व येऊ शकतो. पण मला थँक्यू मनापासून म्हणायचं आहे आणि मी म्हटलं इथे माझा विषय संपतो. हा, मग त्यांनी काय करावं त्या थँक्यूचं हा त्याचा प्रश्न आहे. आणि त्याला तेवढा अवेअरनेस असेल आणि त्याला वाटत असेल सगळंच मी केलंय तर तो हा त्याचा प्रश्न आहे. पण मला मनापासून वाटलं की त्यांनी हे केलं आणि त्याचे ते आभार मानावेत तर ते जरूर मानले गेले पाहिजेत. तो शेफारून जाईल म्हणून आभार मानायचेच नाहीत असं करायचं काही कारण नाही. नाही, वन टाइम इश्यू असेल आणि मी थँक्यू म्हणलं आणि त्यांनी तसं वागलं, मला काही घेणं देणं नाहीये. पण समजा सोसायटी मधले पदाधिकारी आहेत आणि हा, ते मग वेगळ्या पद्धतीने वागायला लागले सोसायटीमध्ये, तर त्याचे परिणाम पुढे भोगायला लागतात. तर तेव्हा कृतज्ञतेची जशी भाव आणि जर का आपल्याला आणि सोसायटीला त्रास जर का समोरच्या माणूस करत असेल तर तिथे आपलं हित जपणं पण तितकंच महत्वाचं आहे. आपलं आपण हित जपणं तितकंच महत्वाचं आहे. त्यावेळी मग असर्टिव्हनेस नावाचं जे टेक्निक आहे ते वापरून त्यांना हे सांगायला पाहिजे की तुम्ही अमुक अमुक जे करताय त्यांनी त्रास होतोय आम्हाला, तर हे नाही झालं तर बरं होईल. कसं होतं ना, एकदा का आपण थँक्यू एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी म्हटलो असू आणि तो माणूस जर का समाज हिताचं काही करत नसेल किंवा आपल्याला त्रासदायक गोष्टी किंवा आपलं हित त्याच्यात जपलं जात नसेल तर असर्टिव्हली त्या माणसाला हे पण सांगायला पाहिजे की या गोष्टीने आम्हाला त्रास होतोय. आणि कारण थँक्यू म्हणल्यानंतर सगळ्यासाठी आपण थँक्यू म्हणलेलं नसतो ना, त्यांनी काहीतरी गोष्टी बऱ्या केल्या त्याच्यासाठी थँक्यू असतं ते. पण जेव्हा तो काहीतरी समाज विघातक किंवा समाजाला त्रास होईल असं काहीतरी करतोय ते पण गोष्ट बोलणं हे विवेकाला धरून आहे. कारण त्याच्यामध्ये आपलं आणि इतरांचं हित बघणं हे पण तेवढंच महत्वाचं काम आपलं आहे. ओके, आपली वेळ झाली आहे आता. मला असं वाटतं मी आता पुढची सूत्र वैशाली मॅडमकडे देते. सगळ्यांना नमस्कार. मला खरं तर खूप अवघड काम दिलेलं आहे
कारण या 45 मिनिटात मला असं वाटतं अनुराधांनी खूप महत्वाच्या आणि खूप साऱ्या आपल्यासाठी खूप शिकण्यासारख्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली सुरुवातीचंच वाक्य आहे की कृतज्ञता ही आपल्याला जास्त करून भावना वाटते, पण ते एक मूल्य पण आहे. त्यामुळे खूपदा ते शाब्दिक लेवलवर आपण व्यक्त करतो आणि तिथे ते संपतं सुद्धा. पण ती जी नुसती म्हणजे आपण बोलताना म्हणतो बघा की जाण नाहीये त्याला, म्हणजेच काय तर ती कुठेतरी एक कृतज्ञतेचं ऍक्शन मधनं दिसणारं जे पुढच्याकडचं वर्तन असतं ते नसल्यावर आपण त्याला जाण नाही म्हणतो. म्हणजेच ती म्हणते तसं ते फक्त शाब्दिक होतं. तर आता तिनं काय काय सांगितलं ते मला तुम्हाला थोडक्यात मी सांगू शकते. एकतर तिनं जे आपल्याला एक्सरसाइज सांगितलंय तर मला असं वाटतं आपण सगळेजण मनापासून करूया. पुढची महत्वाची गोष्ट कृतज्ञतेबद्दल अशी बोलण्यात आली बघा की जे सहज मिळतं त्याचा खूप वेळेला आपल्याला विसरच पडतो. स्पेशली इट स्टार्ट फ्रॉम आवर ओन फॅमिली. मग आई वडील आहेत ना, मग केलंच पाहिजे की. पण म्हणजे ते काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा आपल्यासाठी करत असतात. पण आपल्याला आपलं सो कॉल्ड जे प्रेम, अधिकार हे जे शब्द आहेत त्यामुळे काय होतं की त्यातला फक्त मॅडमनी जे सांगितलं की विश किंवा डिझायरची डिमांड होते, डिमांड कडनं आपण एंटायटलमेंट कडे येतो. सो मग आई आहे ना, मग तिनं केलंच पाहिजे. बायको आहे ना, मग तिनं हे समजून घेतलंच पाहिजे. सो इथे हे फसगत खूप होते. तर कृतज्ञतेपासून लांब जातो बघा आपण. त्यामुळे महत्वाचं आहे की माझ्या जवळचे जरी असले तरी त्यांना मी गृहीत धरता कामा नये. हे गृहीत धरणं फार डेंजरस आहे. आपण कृतज्ञतेपासून लांब जातो. पुढे मॅडमनी असं मुख्य एक आपल्याला सांगितलं बघा की ही कृतज्ञता आपल्याला शाब्दिकदृष्ट्या आपण म्हणतो हो खूप महत्वाची गोष्ट आहे आणि राहायला हवं नाही कृतज्ञता. पण ब्लॉक्स काय येतात हे मॅडमनी आपल्याला सांगितले बघा. त्यातला जो पहिला आहे तो फार म्हणजे महत्वाचा आणि सर्वांच्या बाबतीत येतो की अहंकार. तर अहंकारापासनं आपल्याला काय काय हे होतं तर अहंकार, असंवेदनशीलता आणि अविवेकी धारणा हे 3 हे तिनं ब्लॉक्स म्हणून आपल्याला सांगितले बघा की ज्याच्याबद्दल आपल्याला स्वतःच्यावर खूपच काम करायला लागेल. मला नव्याने अजून एक जाणवलं म्हणजे अहंकारातच स्वतःची कीव करते, स्वतःचा न्यूनगंड असतो त्याच्याबद्दल हे करते, लोकांकडनं खूप सारी सहानुभूती गोळा करते. म्हणजे अहंकार म्हणल्यावर मग आपल्याला फक्त गर्विष्ठ माणूसच डोळ्यापुढे येतो ना, मी करणारा. पण हे सगळं करताना सुद्धा माझा अहंकारच दिसत असतो. ही आज आपल्याला त्यांनी एक खूप छान शिकायला गोष्ट एक दिली पॉइंट. बरोबर आहे ना. तर हे जे आहे की असंवेदनशीलता याच्यामध्ये मॅडमनी असं सांगितलं बघा की ह्याच्या उलट जर आपण संवेदनशील असलो तर आपल्यात किती छान बदल होतात की प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण प्रतिसाद देतो. म्हणजेच आपण मग कसं होतं की दुसरा माणूस, त्याची कॉन्ट्रीब्युशन, त्याची आपल्या आयुष्यात असलेली भूमिका ही समजू शकतो आणि आपण न्याय्य वागू शकतो. आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण त्याच्याशी रॅशनल किंवा विवेकी वागू शकतो. तिसरं जे आहे अविवेकी विचार यांनी तर आपण बऱ्यापैकी भरलेले असतो जे आपल्याला कृतज्ञतेपासून लांब नेतात. कारण मग च येतो, चा विळखा जो आपल्या सगळ्यांवर आहे. कारण मग मी म्हणते एका छताखाली राहतोय ना असे बरेच आपल्याला परत कृतज्ञतेकडे न्यायला लागतात. तर त्यामुळे मग लास्ट पॉइंट मॅडमनी सांगितलं की कृतज्ञ राहायचं कसं. खूप महत्वाचं सांगितलं म्हणजे की व्यक्ती आणि प्रसंग ह्याच्या पलीकडे जाऊन आणि मूल्यमापन न करता आजच्या वर्तमानात राहून मी त्या घटनेकडे, त्या व्यक्तीकडे, त्या नात्याकडे जर बघू शकले तर मग कृतज्ञता मला दाखवता येते का मी कृतज्ञ राहायला लागते त्या माणसाबद्दल. दुसरं त्यांनी सांगितलं की एम्पथॅटिकली मला सगळ्या गोष्टींकडे जर आलं की अरे मी काय झालं असतं जी व्यक्ती वागते त्याच्यात कदाचित सुद्धा त्या जागी तशीच वागले. आणि इंटरडिपेंडन्स हा पण मॅडम पॉइंट सांगितला. फुगा आपला फुगतो आणि आपण आकाशात जायला तेच जर आपण केलं तर मग आपण जास्त नम्र व्हायला लागतो. को एक्झिस्ट होतात नम्रता आणि कृतज्ञता असं मॅडमनी सांगितलं बघा की नम्रता असेल तरच कृतज्ञता वाटू शकते. कारण नम्रतेमध्ये कुठेतरी आपण जमिनीवर राहतो, हवेत जे उडत असतो ते थांबतं आपलं, कारण आपल्या मर्यादा आपल्या लक्षात येतात. आणि अजून एक मॅडम म्हणल्या बघा की मी माझ्यापेक्षा जे माझ्या मते सुपिरियर असतात त्यांच्याशी आपोआप पोलाइटली बोलते वागते, पण जे माझ्यापेक्षा कमजोर आहेत त्यांच्याशी पण खरंच मनापासून मी नम्रपणे वागते का. आता हा पण एक आपण सगळ्यांनी अभ्यास करण्याजोगा पॉइंट वाटला.
शेवटचा पॉइंट मॅडम असं म्हणल्या की क्लोजर आपण कसं करतो. खूप वेळेला आपण पुढच्या टप्प्यावर जातो तेव्हा आधीच्या गोष्टी बंद होत असतात, मग ते व्यावसायिक असो ते नातेसंबंध असो. तर मला योग्य पद्धतीने मी जर क्लोजर केलं नाही तर का होतं ते तसं, तर कुठेतरी माझ्यामध्ये असलेला अहंकार बळावतो, कारण मग मला सगळ्या निगेटिव्ह गोष्टी दिसतात. माझा अपमान, माझ्याशी पुढचा माणूस काहीतरी वागलेलं असतं, ते खटकलेलं असतं, पण त्यांनी काहीतरी माझ्यासाठी केलेलंही असतं, हे माझं विसरलं जातं. इथे परत तो पहिला अहंकाराचा पॉइंट येतो. तर क्लोजर करताना आपण हे जर बघितलं तर आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी, सिच्युएशन, परिस्थितीविषयी कृतज्ञता पण राहील. त्यामुळे कठीण प्रसंग, कठीण माणसं, कठीण नातेसंबंध, मॅडम तर कायम आमच्याशी बोलताना म्हणतात की अगं उलट ऍडव्हर्सिटीज आपल्याला काहीतरी शिकवते, कारण मग आपण काहीतरी प्रयत्नपूर्वक करतो. सहजगत्या जे होत राहतं, मिळत राहतं, त्याच्याबद्दलच्या जाणीवा आपल्या बुद्धट राहायला लागतात. त्यामुळे कोरोनाचं मॅडमनी उदाहरण दिलं की फक्त निगेटिव्ह हे वर्ष किती घाण असं म्हणण्यापेक्षा कदाचित या वर्षात बरंच काही कळलं सुद्धा ना. घरातल्या माणसांचे संबंध सुद्धा आपल्याला कळले ना, कोण कोणाच्या कसं वागतं, खरंच जवळचे आहोत का आपण, कारण खूप वेळेला प्रत्यक्ष प्रसंगात जास्त गोष्टी कळतात. आणि लास्ट पॉइंट मॅडम असं म्हणल्या की कृतज्ञता ही शब्दातनं पेक्षा कृतीतनं दिसली तर ती खऱ्या अर्थाने काहीतरी मिनिंगफुल असते. त्यामुळे कृतज्ञता ही व्यक्तीतनं, हे वर्तनातनं नाही आणि ह्याच्यातनं. आता लास्ट पॉइंट घेते, तुमचा जास्त वेळ घेत नाही पण महत्वाचा आहे की कृतज्ञतेमुळे होणारे आयुष्यातले फायदे त्यांनी सांगितले. एकतर सहकार्याची भावना आपल्या मनात येते कृतज्ञतेमुळे, आणि त्यामुळे आपोआपच आपण जिथे असतो तिथे सगळ्यांशी आपले संबंध खूप चांगले राहू शकतात, कारण आपण खऱ्या अर्थाने नाटकीपणा न करता त्यांच्याशी चांगले वागत असतो. दुसरं तिनं असं सांगितलं की शारीरिक आणि मग पर्यायाने मानसिक स्वास्थ्य नीट राहतं, कारण कुठेतरी आपला कॉन्शियन्स पण क्लिअर असतो बघा, की जे मला करायला हवे ते मी केलंय, ज्या माणसाची मला जाणीव ठेवायची होती ती मी ठेवलीये आणि त्याला योग्य पद्धतीने मी ते कळवलं, कन्व्हे पण केलंय, तिथे माझं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जास्त चांगलं होतं. पुढचा एक अवघड शब्द त्यांनी मॅडमने वापरलाय की एम्पथी एन्हान्समेंटकडे आपण जाऊ शकतो. ताणरहित आयुष्य काढायला सोपं जातं, कारण मी परत म्हणलं तसं की माझा कॉन्शियन्स क्लिअर असतो, काहीतरी माझं राहिलेलं नसतं, कुणाला तरी सॉरी म्हणणं, कुणाला तरी थँक्यू म्हणणं, आणि सेल्फ अवेअरनेसकडे आपण जास्त जातो, कारण आपण कुठे आहोत, काय आहे आपल्या मर्यादा, काय आहेत आपल्या स्ट्रेंथ्स, ह्या जास्त कळतात आणि कृतज्ञता येणं सोपं होतं. तर परत एकदा तुम्हाला आमच्या माइंड जिम तर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आपलं आता पॉझिटिव्ह सायकोलॉजीचं पुढचं जे लेक्चर आहे ते त्याची अनाउन्समेंट नीलंबरी मॅडम करतीलच, तर आता मी थांबते. तुम्हाला